झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे। झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे। आज सुद्धा रस्त्याने येताना बऱ्याच ठिकाणी हे गाणं ऐकायला मिळालं, कारण सर्वांना आनंद आहे महाराज. राम येतोय ना, मग सर्वांना आनंद आहे. आपल्याच गावात काय, आपल्याच तालुक्यात काय, आपल्याच जिल्ह्यात काय, संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव श्रद्धेनं सर्व भाविक त्या ठिकाणी साजरा करता येईल. विठाला विठ्ठल. राम प्रभू लंकेमध्ये येतात आणि लंकेत आल्यानंतर रावणाला मारतात आणि सीतामाईची सुटका करतात. ऐका, ज्या रावणाने 6 महिन्यापर्यंत रामाची सीता लंकेत ठेवली, मारल्यानंतर रामप्रभूने रावणाला सुद्धा मोक्ष देऊन टाकला. अजून काय काय पाहिजे? कोणता आदर्श पाहिजे? अजून बरेच आदर्श रामाच्या जीवनातले आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. विषयाच्या नादी लागल्यामुळे रावणासारख्याला सुद्धा मरावं लागलं. एक तुम्हाला सांगतो, विषयात जर आनंद असता किंवा विषयात जर सुख असतं तर मोठ्या मोठ्यांना विषयाचा त्याग केलाच नसता. प्रपंच असती सुख तरी का तेजी ती सनकाधिक. प्रपंच असता सुख जोडे तरी का सेविती गिरी कंदरे. राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणावे. अरे संसारात जर सुख असतं, संसारात जर आनंद असता तर मोठ्या मोठ्यांना या संसाराचा त्याग केलाच नसता. तुम्हाला एक सांगतो, ऐका, विषय भोगताना आनंद वाटतो पण त्याचा परिणाम हा वाईट आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड यमदंड. सुंदर असा नरदेह त्या देवाने तुम्हाला प्रदान केलाय, त्याचं नामचिंतन करण्याकरता. देवी दिला देह भजना गोमटा तोया दाला पाटा बाजी देता. देवाने हा जो देह दिलाय नामचिंतन करण्याकरता, आणि आपण जर त्याचं नामचिंतन केलं नाही तर मग महाराज सांगतात पुढे अवघड यमदंड. मग काय करतात ते? मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. मारे ते जोडे ते जोडे ते निष्ठुर. मारे ते जोडे ते जोडे ते निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर बहुसाल. जोडीती तोडीती निष्ठुर. यमाला आपली दया येत नाही, मग यमाला दया यावी, यमाच्या तावडीतून सुटावं असं जर वाटत असेल तर त्याला तुकोबाराय सांगतात करा हरी भक्ती परलोक येईल कामा. सोडवेल यमा पासून या. यमाच्या तावडीतून सुटावं असं जर वाटत असेल करा हरिभक्ती. ओ दुसरा आपण कितीही कमावलं, दुसरा आपल्या सोबत काही येणार नाही. किती कमवा, दुसरं काय येणार आहे आपल्या सोबत? त्याचं जर बोलवणं आलं तर सगळं सोडून निघून जावं लागतं महाराज. विठाला विठाला. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित देतील ग्वाहीन तुका म्हणे तई यम आज्ञा. यमाची आज्ञा आली. बरेच उदाहरणं सांगता येतील. सत्ता होती, संपत्ता होती, पण निघून जावं लागलं. पहा तुम्ही उदाहरण, प्रमोदजी महाजन, सत्ता आहे, संपत्ता होती, गेले. विलासरावजी देशमुख, सत्ता होती, संपत्ता होती, गेले. ताजं उदाहरण पहा ना. सत्ता होती, संपत्ता होती, पण बोलवणं आलं ना. विठाला विठाला. आपल्यासोबत जर काय येत असेल तर आपण केलेला पर दुसरं किती कमवा हो, दुसरं काय येतं? आपण उदाहरण पाहिलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. याद कर सिकंदर के हौसले तुम्हारी थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. दुसरं किती कमवलं, दुसरं आपल्यासोबत काही येणार नाही. काही काही लोक म्हणतात परमार्थ कमी झाला, परमार्थ कमी झाला. मी तुम्हाला सांगतो परमार्थ हा कमी झालेला नाही. परमार्थ हा दिवसेंदिवस वाढतोय.
कुठल्या का मार्गाने होईना, कुठल्या का रीतीने होईना, कुठल्या का पद्धतीने होईना, परमार्थ हा वाढतोय, परमार्थ कमी झालेला नाही. तुम्हाला विचारतो मी, 40 वर्षाच्या अगोदर, ऐका इकडे लक्ष द्या, 40 वर्षाच्या अगोदर जर गावात एखाद्याला मुलगा झाला तर तो गावात कोणता कार्यक्रम ठेवायचा? तमाशा. नाही बरोबर आहे ना, खरी गोष्ट आहे. 40 वर्षाच्या अगोदर जर गावात एखाद्याला पोरगा झाला तर तो गावात तमाशा करायचा. आणि आता जर पोरगा झाला तर आता काय करतो? कीर्तन. परमार्थ वाढला का कमी झाला? पुन्हा रिपीट करतो. 40 वर्षाच्या अगोदर जर गावात पोरगा झाला तर लोक तमाशा करायचे, आणि आता जर पोरगा झाला तर लोक कीर्तन करतात. कीर्तनच का करतात महाराज? त्याला एक कारण आहे, आपले काही काही कीर्तनकार कीर्तनातून आता तमाशा करायला लागले. मग 50,000 त्यापेक्षा 5,000 काम होत आहे ना. परमार्थ वाढतोय, परमार्थ कमी. मी तर तुम्हाला सांगतो, परमार्थच करू नका. आळंदी पंढरीची वारी करू नका, मुक्ताबाईची वारी करू नका, एकादशी धरू नका, कीर्तन ऐकू नका, भजन ऐकू नका, गावातल्या मंदिरात जाऊ नका, देवाची आठवण काढू नका. पण ऐका, ज्या वेळेस माणसाचा अंतिम समय येतो ना, त्यावेळेस भगवान परमात्म्याची आठव प्रत्येकाला येते. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है, प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है, लाज लगती है तो औरत को भी घूंघट की याद आती है, बड़ी रंगीन होती है जिंदगी इंसान की जब सब ठुकरा देते हैं, मौत आदमी को बुलाती है तो उस पगले को सिर्फ भगवान की याद आती है. तुम्ही आयुष्यभर देवाची आठवण काढू नका, पण अंतिम टप्प्यात त्याची आठवण प्रत्येकाला येतेच. माणसं जीवन तरी कसं जगताय हो, कसं जगताय लोक? अजून सुद्धा काही लोकांना जीवन जगायची कला अवगत झालेली नाही. जगताय म्हणून जगताय, तरी जीवन तरी कसं जगावं, कसं जगावं जीवन? एकच मिनिटात सांगतो. दिवसा असं काम करा की रात्री आनंदात झोप लागली पाहिजे. इतकं चांगलं काम करा दिवसा की रात्री पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. 4 महिने शेतामध्ये इतके कष्ट करा की 8 महिने घरी सुखाने भाकर खाता आली पाहिजे. तरुणांना धन्यवाद आहे. तरुणपणात इतका परमार्थ करा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि म्हातारपणात इतकं चांगलं वागा, ज्या दिवशी आपण मरणार जगाचा बाप आपल्याला घेण्याकरता हजर झाला पाहिजे. काय आपण जीवन जगतोय? अरे इतकं चांगलं काम करा की पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. नाही तर काही काही लोकांची परिस्थिती गंभीर आहे. काही लोकांना रात्री झोपेच्या 3-3 गोळ्या घेऊन 3-3 वाजेपर्यंत फॅनचे 3-3 पाते 3-3 वेळा पाहावे लागतात. मराठीत बोलतोय मी, फक्त कीर्तन 5G सारखं आहे का? नाही तर मग मी बोलून गेल्यानंतर काही विचार करतील, ते येडं काय बोलून गेलं बा. झोपेच्या 3-3 गोळ्या घेऊन 3-3 वाजेपर्यंत फॅनचे 3-3 पाते 3-3 वेळा पाहावे लागतात. कुठल्या साईडला फिरताय बा, तरी झोप येत. इतकं चांगलं काम करा की पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. विठाला विठाला. का हो महाराज, तुम्ही आम्हाला सांगतात परमार्थ करा, भक्ती करा, नामचिंतन करा, विषयाच्या नादी लागू नका. मग तुम्हाला जो आनंद प्राप्त झाला तो तर विषयापासून की नाही? महाराज सांगतात नाही, तो आनंद मला विषयापासून मिळाला नाही. कुठून मिळाला? तर याचं समाधान पूर्वक उत्तर महाराजांनी दिलंय अभंगाच्या विटेवारी जाचे पाऊले समान. अरे अरे विटेवारी जाचे पाऊले समान. अरे भाऊ, विटेवारी जाचे पाऊले समान. विटेवारी जाचे पाऊले समान. विटेवर जाय पाऊल समान, विटेवर जाय पाऊल समान, विटेवर जाय पाऊल समान, विटेवर जाय पाऊल समान. विटेवारी जाचे पाऊले समान. विटेवारी जाचे पाऊले समान. विटेवारी जाचे पाऊले समान. विटेवारी जाचे पाऊले समान. विटेवर जाय पाऊल समान, विटेवर जाय पाऊल समान, विटेवर जाय पाऊल समान, विटेवर जाय पाऊल समान. तोची एक दाना शूर दाता. तोची एक दाना शूर
बापू दादा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात मला जो आनंद मिळाला कुठून विटेवरी ज्याची पाऊले समान. जो समान पायाचा भगवान परमात्मा विटेवर उभा आहे त्याच्याकडून महाराज सांगतात की तो आनंद मला प्राप्त झाला. का? कारण बाकीच्या अवताराचा जर आपण विचार केला, बाकीच्या अवतारामध्ये विषमता आहे. कृष्ण अवतारात सुद्धा राक्षसांना मारलं, पण हाणून मारून का होईना त्यांना मुक्ती दिली. तुवा संकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसुदला पुतने जे विषाचे स्तनपाने मारू आली. विष घेऊन मारण्याकरता आलेली पुतना तिला सुद्धा देवाने सायुज्य मुक्तीचं स्थान प्राप्त करून दिलं. पण या अवताराचा जर आपण विचार केला, समान पाय आपल्याला हेच दर्शवित आहे की कोणीही या रे या रे लहान थोर सकळासी येथे आहे अधिकार. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे दवंडी पिटी बावी चोखा मेळा. का? कारण तोची एक दान शुरदाता. देवाला जर सोडलं तर दान देण्याची वृत्ती आता आपली राहिली नाही. कबीर महाराजांचा एक दोहा आहे, चंदन चंदन घिस गए रह गए निमके खोल दाते दाते चले गए रह गए चपाती चोर. देवाला जर सोडलं तर दान देण्याची वृत्ती राहिली नाही. जगात एक वर्ग असा आहे त्याला जेवढं मागितलं तेवढं त्याने दिलं. दुसरा वर्ग त्याला मागितलं पण त्याने दिलं नाही. आणि तिसरा वर्ग जेवढं मागितलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दिलं. पहिला वर्ग मागितलं, जेवढं मागितलं तेवढं दिलं. कोण? महाभारतामध्ये असा एक माणूस होऊन गेला की त्याला जेवढं मागितलं तेवढं त्याने दिलं. काय त्याचं नाव? कर्ण. कर्णाला जेवढं मागितलं तेवढं. दात मागितला युद्धाच्या प्रसंगी देऊन टाकला. गवंत कुंडल मागितले दिले. पलंग मागितला दिला. जेवढं मागितलं तेवढं दिलं. दुसरा वर्ग मागितलं पण त्याने दिलं नाही, तो सुद्धा महाभारतात होऊन गेला. त्याचं नाव दुर्योधन. दुर्योधनाला पांडवांनी किती गाव मागितले होते? 5 गाव. अरे दुर्योधनाने सांगितलं वनवास 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवास संपला. शिष्टाई करण्याकरता भगवान परमात्मा दुर्योधनाकडे जात आहे. दुर्योधना तू सांगितल्याप्रमाणे त्यांचा वनवास संपलाय, आता भाऊ इच्छा म्हणून त्यांना तू 5 गाव देऊन टाक. दुर्योधन सांगतो देणार नाही. देवाला दुर्योधन अक्कल शिकवतोय म्हणे देवा हे आमचं भाऊबंदीचं भांडण आहे. इकडे लक्ष द्या, हे आमचं भाऊबंदीचं भांडण आहे आणि भाऊबंदीच्या भांडणामध्ये तुझ्यासारख्याने बोलायचं नसतं. पहा, लहान पोराच्या भांडणात मोठ्या माणसाने बोलू नये. लहान पोराच्या भांडणात मोठ्या माणसाने बोलू. ते सकाळी भांडण करतात, 5 मिनिटात गोड होतात. पती पत्नीच्या भांडणामध्ये शेजारच्याने बोलू नये. ते सकाळी भांडण करतात, दुपारी गोड होतात. त्यांचे भांडण मोडण्याकरता येतात, त्यांना शिवाय देतात. त्यात बोलायचं. आणि भाऊबंदीच्या भांडण्यात शेजारच्या सोयऱ्या माणसाने बोलू नाही. सोयऱ्या माणसाचं एकच काम, एकाकडे चहा, दुसऱ्याकडे नाश्ता, तिसऱ्याकडे जेवण, बाराची गाडी आणि डायरेक्ट धुळे. दुर्योधन देवाला आपण शिकवतोय आमचं भाऊबंदीचं भांडण तू बोलायचं नाही. युद्ध होणार ठरलं मार्ग. आता युद्ध ठरलंय. आता युद्धामध्ये मदत मागण्याकरता दुर्योधन आणि अर्जुन देवाकडे जात आहे. तो माझा नाही मी भगवान परमात्मा झोपले. दुर्योधन जातो आणि देवाच्या उशाजवळ जाऊन बसतो. थोड्या वेळाने अर्जुन जातो, देवाच्या पायाजवळ बसतो. आता माणूस झोपेतून उठल्याबरोबर अगोदर कोण दिसलं असेल? अर्जुन. अर्जुनाला ते विचारताय देवा थोडा आवाज कमी करा मला. देवा देव अर्जुनाला विचारतो अर्जुना केव्हा आलास? त्यावेळी दुर्योधन मागून म्हणतो म्हणजे देवा त्याच्या अगोदर मी आलोय. म्हणजे काय आलात? म्हणजे आमचं युद्ध होणार आहे, तुझ्याकडून मदत पाहिजे. त्यावेळेस देव सांगतोय ऐका, एका बाजूने माझं 56 कोटी यादव सैन्य राहील आणि दुसऱ्या बाजूने मी एकटा. ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने मी युद्ध करणार नाही. वेळ प्रसंगी युक्तीच्या 2-3 गोष्टी सांगेल. दुर्योधन विचार करतोय ज्या बाजूने हा भाऊ राहील युद्ध करणार नाही म्हणतो, मग याला कशा करता घ्यायचं? म्हणे देवा मला तू नको, तुझं सैन्य पाहिजे. दुर्योधन विचार करतोय याला कशा करता घ्यायचं? 56 कोटी यादव सैन्य घेतलं, दुर्योधन निघून गेला. अर्जुनाला विचारतोय देव अर्जुना तुला काय पाहिजे? म्हणे देवा मला तूच पाहिजे. एकटा तू राहिला तरी मला कोणाची गरज नाही. अरे गगन में जितने तारे उतने शत्रु होय, कृपा करे रघु राय.
तो बालका बाका होईल. तेव्हा तुझी जर कृपा राहिली, पूर्ण जग विरोधात गेलं तरी चालेल, जग विरोधात गेलं तरी चालेल, जगदीश्वर विरोधात जायला नको. जगाला आपण सांभाळतो, जगदीश्वराला आपण सांभाळू शकत. बरोबर आनंद वाटला की सर्व तरुण मंडळी आणि त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी एकदम जोशामध्ये एक दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केला. नाही तर काही काही गावात पहिली गोष्ट तरुण कार्यक्रम आयोजित जाऊ द्या, कीर्तनालाच येत नाही. ते म्हणतात आम्ही जर कमी वयात कीर्तन ऐकलं लोक काय म्हणतील, कमी वयात परमार्थ केला जग काय म्हणेल. ऐका, कमी वयात जर आपण परमार्थ केला जग काय म्हणेल हा विचार करू नका. सुंदर असं नियोजन कीर्तनाचं झालंय आणि आपण जर कीर्तनाला गेलोच नाही तर मंदिरात बसणारा जगदीश्वर काय म्हणेल हा विचार करा. अरे आपण जन्माला आलोय जगदीश्वराच्या भरोशावर, जगाच्या नाही. कोणीच नको, तू एकटा असला म्हणजे भरपूर. आता दुर्योधन त्यावेळेस 56 कोटी यादव सैन्य घेऊन जातो, त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला हिनवतोय. टोचून बोलतोय देव अर्जुनाला. काय बोलतोय अर्जुनाला? ऐका, देव म्हणतोय अर्जुना ऐक, हार तो तेरी निश्चित आहे युद्धामध्ये, हार तो तेरी निश्चित है, तू रहेगा उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, साक्ष रह गया तेरे पास. तू हारणार आहे, हार तो तेरी निश्चित है, तू रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, साक्ष रह गया तेरे पास. पण अर्जुन काही कमी नाही. अर्जुन देवाचा भक्त आहे. अर्जुन देवाला म्हणतोय देवा अरे असं होऊ शकत नाही. का? तो मेरी निश्चित है, फक्त कभी न रहे उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया लेकिन माखन चोर है मेरे साथ. मागितलं पण दिलं नाही. आणि तिसरा वर्ग जेवढं मागितलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने देऊन टाकला. अढळपटी बाळ वैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्या का तुझे एकदान शोरदाता मनाचे संकल्प पावाविना सिद्धी, मनाचे संकल्प पावाविना सुधी, मनाचे संकल्प पावाविना सिद्धी, मनाचे संकल्प पावाविना सिद्धी, मनाचे संकल्प अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सांगतात मनाचे संकल्प पावविल सिद्धी.
घरी राहे बुद्धी त्याचे पायी. दोन चरणाचा भावार्थ आपण पहिला. नियोजित वेळ जवळपास 5-10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे. तत्पूर्वी सर्वांनी हाताने गाडी मुखाने नामचिंतन. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमा चला जय जय विठोबा रखुमाय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा प्रभू रामचंद्रजी यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा. पण जसं पाहिजे तसं नामचिंतन तुम्ही केलं नाही. राम प्रभू जन्माला आले म्हणून कोणाकोणाला आनंद झाला बरं? सगळ्यांना झाला का? ज्यांना आनंद झाला असेल त्यांनी सर्वांनी 2 मिनिटं उठून आनंद व्यक्त करायचा आहे. राम जन्मला गसये राम जन्मला राम जन्म लागसये राम जन्मला राम जन्म लागतये राम जन्मला राम जन्म लागसये राम जन्मला दशरथाचे घरी राम जन्मला दशरथाच्या घरी राम जन्मला त्याच्या भितरी राम जन्मला अयोध्येच्या भिकारी राम जन्मला राम जन्मला गसये राम जन्मला राम जन्मला गसके राम जन्मला राम जन्म लागसके राम जन्मला राम जन्म लागसके राम जन्मला कौशल्याच्या उदरी राम जन्मला कौशल्याच्या उदरी राम जन्मला आता कैवारी राम जन्मला राम जन्मला राम जन्मला गसके राम जन्मला राम जन्मला गसके राम जन्मला राम जन्म लागसके राम जन्मला राम जन्म लागसके राम जन्मला दशरथाचे घरी राम जन्मला दशरथाच्या घरी राम जन्मला अयोध्येच्या भितरी राम जन्मला अयोध्येच्या भितर राम जन्मला कौशल्याच्या उदरी राम जन्मला कौशल्याच्या उदरी राम जन्मला दाता कैवारी राम जन्मला भक्तांचा कैवारी राम जन्मला राम जन्मला गसके राम जन्मला राम जन्मला गसके राम जन्मला राम जन्म लागसके राम जन्मला राम जन्म लागसके राम जन्मला राम जन्मला गसके राम जन्मला राम जन्मला गसके राम जन्मला राम जन्म लागसके राम जन्मला राम जन्म लागसके राम जन्मला प्रभु रामचंद्र भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय वा वा बसा. विठ्ठल 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 मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याची पायी. महाराज सांगतात तो भगवान परमात्मा तुमच्या मनातील संकल्प सिद्धीला नेईल, पण केव्हा? जरी राहे बुद्धी त्याचे पायी. त्याच्या पायावर आपलं मन आणि बुद्धी अर्पण करा. संत महात्मे
देवाजवळ मागणी मागताना हेच मागतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी. मन मनोराजा एक देहपुरी, सर्व इंद्रियांचा राजा हे मन आहे. हे मन जर देवाकडे गेलं तर बाकीच्या इंद्रियांना सांगावं लागत नाही, ते आपोआप मनाच्या मागे जातात. असं मन देवाच्या पायावर अर्पण करा. गीतेत भगवान परमात्म्याने हेच सांगितलं, चंचल ही मन कृष्ण प्रमाते बलवदृढम तस्याम निग्रम मने वायुर्यो सुदुष्करम. अर्जुना तू हेची करी माझे भजनी प्रेमदरी. फक्त तुझं मन हे माझ्या पायावर अर्पण कर. विज्ञानाने आतापर्यंत अनेक वाहनांचा शोध लावला, पण मना इतका वेग अजून कोणत्याच वाहनाचा लागलेला नाही. हो, मनाला किती वेग आहे. तुम्हाला मनाने धुळ्याला जायचं का? जाऊन आली. गेले काही इतका वेग. मन चंचल चपळ जाता जाता येता न लगे न वेळ. लगे वेळ. आपल्या खानदेशामध्ये एक कवित्री होऊन गेल्या, बाई ना बाई. अडाणी होत्या, पण मनाच्या मन संदर्भात वळाय वळाय उभ्या पिकातला डोरा. मन वळाय वळाय उभ्या पिकातला डोरा. मन वडाय वडाय उभ्या पिकातला डोर. मन वडाय वडाय उभ्या पिकातला डोर. किती हाकाला हाकाला फिरत पिकावाला. किती हाताला हाताला फिर्याद पिकावाला. मन वळाय वळाय उभ्या पिकातला डोरा. मन वळाय वळाय उभ्या पिकातला डोरा. मन वडाय वडाय उभ्या पिकातला डोर. मन वडाय वडाय उभ्या पिकातला डोर. कसंय मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोर. किती हाकला हाकला फिर येते पिकावर. मन जहारी जहारी त्यात न्यारा रे अंतर. अरे येतू साप बरा त्याले उतारे मंतर. असं मन देवाच्या पायावर अर्पण करा. कीर्तन आटोपल्यानंतर काही लोक भेटतात, महाराज तुम्ही जे सांगतात ते आम्हाला पटतं हो. देवाच्या पायावर आम्ही मन अर्पण केलं असतं, बुद्धी अर्पण केली असती, पण तो देव तो का आमचे कामं करतो? देव का आमचा सोबती? देव लबाडाचा सोबती. सहज म्हणतात लोक. तुम्हाला एक सांगतो, देव हा लबाडाचा सोबती अजिबात नाही. ज्या अर्थी तो आपलं काम करत नाही त्या अर्थी समजून चालावं की आपणच लबाड. देवाचं काम साधं आहे. जैसे तैशी दावी आरशा नकट्या कैसा पालटे. जसं असणं तसं दाखवणं याला म्हणावं आरसा. देवाचं काम आरशाप्रमाणे कसं? 2 मिनिटात दृष्टांत सांगतो आणि थांबतो. देवाचं काम आरशाप्रमाणे कसं? 80 वर्षाची आजीबाई इथून बाजार करण्याकरता धुळ्याला गेली. सोबत 2 नातू घेतले, गेली आजीबाई धुळ्याला. दिवसभर आजीबाईने बाजार केला. देवाचं काम आरशाप्रमाणे कसं याच्यावर मी बोलतोय. दिवसभर बाजार केला, आता घरी येणार, पण आजीबाईच्या लक्षात आलं की आपल्या घरचा आरसा हा फुटलेला आहे. आणि आरसा घेण्याकरता आजीबाई कटलरीच्या दुकानात गेली. दुकानदाराला भाव विचारते, दादा या आरशाची किंमत किती? दुकानदार सांगतो, आजीबाई 20 रुपये. पलीकडचा त्याची 40 रुपये. 40 रुपये ऐकल्याबरोबर आजीबाई त्याला बोलू लागली, म्हणे म्हातारी माणसं पाहून काही भाव सांगतो का? दुकानदार म्हटला, आजीबाई तसं नाही, जो भाव मी इतरांना सांगतो तो भाव तुला सांगितला. 40 रुपये ऐकल्याबरोबर आजीबाईने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सोबत लहान लहान 2 नातू होते, त्यांना आजीबाई सांगू लागली, म्हणे तुम्हाला काय सांगू? आजीबाई काय सांगते, तुम्हाला काय सांगू? आता जो आरसा 40 रुपयाला मिळतो तो आरसा पूर्वी फक्त 1 रुपयाला मिळायचा. आजीबाईचं वय 80 वर्षाचं. नातूंना सांगते, आता जो आरसा 40 रुपयाला मिळतो तो आरसा पूर्वी फक्त 1 रुपयाला मिळायचा आणि तोंड सुद्धा चांगलं दिसायचं. आता 40 रुपयाला मिळतो आणि तोंड चांगलं दिसत. पुन्हा सांग का, आता जो आरसा 40 रुपयाला मिळतो तो आरसा पूर्वी 1 रुपयाला मिळायचा, तोंडही चांगलं दिसायचं. आता 40 रुपयाला मिळतो आणि तोंड चांगलं दिसत. हे शब्द दुकानदाराने ऐकले. दुकानदार आजीबाईला विचारतो, आजीबाई केव्हाची गोष्ट करताय?
आजीबाई म्हणे मी जेव्हा धुळ्याला कॉलेजमध्ये येत होती ना, देवाची जेव्हा आजीबाई कॉलेजमध्ये जात होती तेव्हा आजीबाईचं तोंड चांगलं होतं का आरसा? अरे तोंड चांगलं होतं, आरसा तोच आहे, तोंडात फरक झाला. जैसे तैसे दावी आरशा नकट्या कैसा पालटे, जसं असणं तसं दाखवणं हे जसं आरशाचं काम, तसं आपण जशी देवाची भक्ती करू तशा पद्धतीने तो भगवान परमात्मा तुमच्या आमचे काम करतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. एवढं सांगण्याकरता तुका म्हणे माझा धाडीले निरोपा, तुका म्हणे माझा धाडीले निरोपा, तुका म्हणे मध धाडिले निरोपा, तुका म्हणे मध धाडिले निरोपा, तुका म्हणे माझा धाडीले निरोपा, तुका म्हणे माझा धाडीले निरोपा. तुका म्हणे मध धाडिले निरोपा, तुका म्हणे मध धाडिले निरोपा, तुका म्हणे माझा धाडीले निरोपा, तुका म्हणे माझा धाडीले निरोपा. धाडिले निरोप, तुका म्हणे मध धाडिले निरोप, तुका म्हणे माझा धाडीले निरोपा, तुका म्हणे माझा धाडीले निरोपा. तुका म्हणे मध धाडिले निरोपा, तुका म्हणे मध धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा, सुख रूप, मार्ग हा सोपा, सुख रूप, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान. मार्ग हाय सोपा, सुख रूप, मार्ग हाय सोपा, सुख रूप, विटेवरी जाते पाऊले समान, विटेवरी जाते पाऊले समान. शबरनाथ महाराज सांगतात हाच मार्ग सोपा आणि सुखाचा आहे. एवढं सांगण्याकरता भगवान परमात्म्याने मला पाठवलं. तुका म्हणे मज धाडीले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, विटेवरी जाची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. आणि म्हणून पूर्ण अभंगाचा सारांश एकच, गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा, मुक्ताबाईची वारी करा. जीवन जगत असताना आपल्याकडून कुणाचं चांगलं होत नसेल तर करू नका. ऐका, जीवन जगत असताना आपल्याकडून कुणाचं चांगलं होत नसेल तर करू नका, पण वाईट केल्याशिवाय भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. जरी करसीना फायदा कुणाचा नुकसान तरी करू नको. भगवान होण्याची नसेल पात्रता, हैवान तरी तू बनू नको. जरी करसीना भक्ती देवाची करणाऱ्याला हिनवू नको. शहाणपण जमत नसेल तर मूर्ख तरी ठरू नको. नाम जपते रहो, काम करते रहो, पाप की वासना वो से डरते रहो. सद्गुणों का परम धन जमाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. ज्ञानेश्वर माऊले नाराज माऊले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊले नाराज माऊले महाराज, ज्ञानेश्वर माऊले नाराज माऊले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊले नाराज माऊले तुकाराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी. हा बोले रे बोले वेळे वाकुळे उतरे राज महाराज महाराज तुम्ही तुम्हाला ये विचारिला अधिकार मी आपुला. राज महाराज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखाबाया राज महाराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडलेक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि बानी गवळण मुरली के नाद दिवानी बानी गवळण मुरली के नाद
का बछड़ा भैंस को चोने गोदन चोने लगा। दीवाने बने दीवाने बने दीवाने बने दीवाने बने मुरारी के नाद दीवाने बने कमलन मुरारी के नाद दीवाने बने कमलन मुरारी के नाद दीवाने लगाते चले दीवाने बने दीवाने बने दीवाने बने दीवाने बने मुरारी का नाद दीवाने बने कमलन मुरारी का नाद दीवाने बने कमलन मुरारी का नाद दीवाने बने मेरा है प्रभु गिरधर नाथ, हरि चरणों में लीन हुए। मेरा कहे प्रभु गिरधर नागर हरि चरणों में लीन हुए। चरणों में लीन हुए। मुरली के नाद दीवाने बने मुरली के नाद दीवाने बने मुरली के नाद दीवाने बने। दीवाने बने दीवाने बने दीवाने बने दीवाने बने मुरारी का नाद दीवाने बने कमलन मुरारी का नाद दीवाने बने कमलन मुरारी का नाद दीवाने बने। प्रभु रामचंद्र भगवान भगवान के नमः जय पार्वती पते हर